प्रेज द लॉर्ड. या आपण पुन्हा एकदा मी आज तुमच्यापुढं खूप दिवसाच्या नंतर आलेली आहे. परमेश्वराला धन्यवाद देते की पुन्हा एकदा मी मसीमंथन बैठकद्वारे एक सुंदरसं टॉपिक घेऊन आलेली आहे आणि परमेश्वराला धन्यवाद देते की विश्वास ठेवते मी तुम्ही सगळे चांगले आहात. देवाची कृपा आहे, देवाची दया आहे आणि परमेश्वर खूप चांगला आहे की नाही. तो आम्हाला सगळ्यांना जिवंत असं ठेवलं म्हणून देवाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. या मी प्रार्थना केलेली आहे. मी माझं नाव सांगू इच्छिते. माझं नाव आहे सुशीला सोन कांबळे आणि मी आज घेऊन आलेली आहे एक नवा टॉपिक आणि त्याचं आपण पाहूया. आणि मी एक सांगू इच्छिते आणखीन एक की मसीमंथन बैठक हा प्लॅटफॉर्म एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याच्याद्वारे खूप लोक म्हणजे प्रचार करतात. देवाला धन्यवाद देते की कारण की परमेश्वरांनी हे सुंदरसं अवसर जो दिलेला आहे त्या अवसरसाठी परमेश्वराला धन्यवाद देते. आणि आमचे पास्टर जे आहेत, आमचे पास्टर डॅनियल राज जे ह्या मसीमंथनचे डायरेक्टर आहेत, तर देवाला धन्यवाद देते. जर तुमची इच्छा आहे की मसीमंथनला जोडायचं आहे तर नक्कीच तुम्ही जोडू शकता. जोडायचं आहे तर कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच. या आपण वचन चालू करूया, सुरुवात करूया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपण टॉपिक घेऊया. जर एक राजा आहे ना, परमेश्वर आहे ना, राज्य आणि राजाचे नियम. प्रेज द लॉर्ड. राज्य आणि राजाचे नियम. तर आपण पाहूया. जेव्हा आम्ही बायबलचं वाचन करतो तर परमेश्वराचं एक राज्य आहे ना, परमेश्वराचं एक काय येतं, राज्य. एक राजा आणि त्याचे एक राज्य वाचण्यात येते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही बायबल वाचतो त्यावेळेस आपण काय बघतो की परमेश्वर एक राजा आहे. परमेश्वर एक राजा आहे आणि त्याचं एक राज्य आहे आणि त्या राजाचे काही नियम आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण हे वाचतो, हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 47 दुसरा अध्याय 47:2. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 47 आणि दुसरं वचन. हां, तर आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 47 अध्याय आणि वचन 2. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम्य राजा आहे. कोण आहे? सार्वभौम्य राजा आहे. मी पुन्हा एकदा वाचते. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम्य राजा आहे. कोण आहे? राजा आहे. परमेश्वर काय आहे? आपण या ठिकाणी काय बघतो? परमेश्वर एक राजा आहे की नाही. परमेश्वर एक राजा आहे आणि त्या राजाचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचे काही नियम आहेत. आपण हा आजचा आपला टॉपिक आहे. आज आपण हे पाहू. प्रेज द लॉर्ड. आणि आपण आणखीन एक वचन वाचूया. है ना, सार्वभौम्य राजा आहे. तर आपण आणखीन एक वचन वाचू. जकर्या याचा 14 अध्याय आणि 9 वचन. तर ते काय सांगत आहे आपण वाचू. तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. प्रेज द लॉर्ड. जकर्या 14:9 हे सांगत आहे. तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर
तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. प्रेज लॉर्ड. परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर, सर्व पृथ्वीवर राजा. म्हणजे आपण काय पाहत आहोत की परमेश्वर एक राजा आहे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आपण स्तोत्रसंहितामध्ये पण वाचलं, स्तोत्रसंहिता 47 आणि 2 मध्ये पण जर आपण वाचत आहोत, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम्य राजा आहे. प्रेज लॉर्ड. सार्वभौम्य राजा आहे. प्रियांनो, आपण या ठिकाणी वाचतोय की परमेश्वर काय आहे, एक राजा आहे. आणि परमेश्वर जर राजा आहे तर त्याचं एक राज्य आहे. आणि त्याचं जर राज्य आहे तर त्याचे काही नियम आहेत. प्रेज लॉर्ड. आपण ते पाहतो. प्रेज लॉर्ड. या आपण आणखीन एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 103:19. प्रेज लॉर्ड. 103 आणि 19. परमेश्वराने आपले राजसन स्वर्गात स्थापिले आहे. प्रेज लॉर्ड. स्तोत्रसंहिता 103 आणि 19 वचन काय सांगत आहे, परमेश्वराने आपले राजसन स्वर्गात स्थापिले आहे. परमेश्वराने आपले राजसन कुठं स्थापिले आहे, स्वर्गामध्ये स्थापिले आहे. प्रियांनो, आपला परमेश्वर एक राजा आहे आणि त्या राजाचं राज्य आहे ते स्वर्गामध्ये त्याचं सिंहासन काय केलेलं आहे, स्थापिले आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे आपण या ठिकाणी पण पाहतो की परमेश्वर काय आहे, राजा आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर राजा आहे, त्याचं राज्य आहे आणि त्या राजाचे नियम आहेत. प्रेज लॉर्ड. तर आपण पुन्हा आपण स्तोत्रसंहिताच वाचूया. स्तोत्रसंहिता झालं. स्तोत्रसंहिता 29 काढायला परमेश्वर एक पहिलं हे वाच बरं, हे पूर्ण वाचलं का? हे वाच बरं. 103चं 19 तिथंच स्तोत्रसंहिता 103 आता काढलं. 103:19 परमेश्वराने आपले राजसन स्वर्गात स्थापित केले आहे. त्याचे राज्य सर्वावर आहे. 29:10 त्याचे राज्य सर्वावर आहे, है ना. त्याचे राज्य सर्वावर आहे. परमेश्वर काय आहे, असं तर ते 29चं स्तोत्रसंहिता 29 आणि 10. परमेश्वर जलप्रलयावर आढळून होतो. आरूढ होतो. परमेश्वर परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. परमेश्वर राज्यासनावर सर्व काळ बसलेला आहे. परमेश्वर राजस्थानावर काय झालेला आहे, बसलेला आहे. सर्व काळ बसलेला आहे. परमेश्वर राजस्थानावर सर्व काळ बसलेला आहे. म्हणजे आपला परमेश्वर जो राजा आहे आणि तो आपलं सिंहासन कुठं स्थापिलेलं आहे, स्वर्गामध्ये. आणि त्या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे, तो आपलं सिंहासन स्वर्गात स्थापिलेलं आहे. आणि सर्व काळाचं, प्रेज लॉर्ड, सर्व काळाचं सिंहासन त्याने काय केलेलं आहे, आपलं स्वर्गामध्ये स्थापिलेलं आहे. प्रियांनो, म्हणजे आम्हाला काय बघायचं आहे, आमचा परमेश्वर काय आहे, राजा आहे.
प्रियानो, आपण सहज म्हण बोलतो ना की राजा बोले आणि दल हाले. प्रेज लॉर्ड. राजा बोलतो आणि दल हालतं. पण आज असं आहे का? प्रेज लॉर्ड. आज असं आहे का परमेश्वराला आम्ही भीतो का? परमेश्वराचं भय आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? प्रेज लॉर्ड. आज जर परमेश्वर आमचा राजा आहे, त्याचं राज्य जर त्यांनी त्या स्वर्गामध्ये स्थापित केलेलं आहे सर्व काळासाठी त्याचं राज्य त्या ठिकाणी आहे आणि तो राजा आहे. बायबल प्रत्येक आपण किती वचनं वाचली मी आता, तेवढ्यामध्ये सगळ्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की काय आहे, परमेश्वर राजा आहे आणि त्याचे नियम आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर राजा आहे, त्याचं राज्य आहे आणि त्याचे काही नियम आहेत. पण ते नियम काय मनुष्यामध्ये ऐकले जातात का? मनुष्य ते नियम पाळतात का? प्रेज लॉर्ड. आपण विचार करू त्या नियमासाठी. प्रेज लॉर्ड. आणखी वचनाकडे वळूया आणि नवीन करारामध्ये आपण येऊया. पहिलं ते मत्ती पहिला अध्याय आणि 17 वचन वाचू आपण. पहिलं ते मत्ती पहिला अध्याय आणि 17 वचन. तिमितला पहिलं पत्र पहिला अध्याय 17 वचन. पहिला अध्याय 17 वचन. जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. बस काय आहे, जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. प्रेज लॉर्ड. म्हणजे ह्या ठिकाणी पण आपण वाचतोय की जो सनातन अविनाशी अदृश्य राजा. प्रेज लॉर्ड. म्हणजे तो राजा दिसत नाही पण तो राजा आहे. प्रेज लॉर्ड. तो दिसत नाही आहे पण तो राजा आहे. त्याचं राज्य आहे. त्यांनी त्याचं सिंहासन स्वर्गामध्ये स्थापलेलं आहे. प्रेज लॉर्ड. त्यांनी त्याचं सिंहासन कुठं स्थापलेलं आहे? स्वर्गामध्ये स्थापलेलं आहे. मग एक राजा आहे आणि त्याचं एक राज्य आहे. आपण तेच वाचत आहोत की आणि त्याचं सिंहासन कसं आहे? युगानुयुग असो, है ना. पहिलं तिमोथी याचा पहिला अध्याय 17 वचन काय सांगत आहे? जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. प्रेज लॉर्ड. सन्मान व गौरव युगानुयुग असो. प्रेज लॉर्ड. आणि तो राजा, त्या राजाचे नियम आहेत काय? तो राजा, त्याची प्रजा आहे. प्रेज लॉर्ड. तो राजा, त्या राजाचे नियम. तो राजा, जो राजा त्याने आम्हाला या पृथ्वीवर ठेवलं. प्रेज लॉर्ड. तो राजा, त्याचं सिंहासन जर त्याने स्थापित केलेले स्वर्गामध्ये, तर त्याने पृथ्वीवर काय केलेले? मनुष्याला घडवून ठेवलेले. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचूया. सॉरी, थोडा व्यत्यय आला होता. हां, तर आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्तयाचा 4था अध्याय आणि 17 वचन. आता पहिल्यांदा आपण पाहिलं जुन्या करारामध्ये आपण पाहिलं की परमेश्वरांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे? परमेश्वर आपला काय आहे? एक राजा आहे, है ना. प्रत्येक ठिकाणी आपण हे वाचलं. जुन्या करारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण वाचलं. जिथे जेवढे वचन मी आता वाचून दाखवले त्या ठिकाणी काय आहे? परमेश्वरांनी काय केलेले? आपलं सिंहासन कुठं? स्वर्गामध्ये स्थापिलेलं आहे आणि युगानुयुगाचं आहे. तर आता हे झालं जुन्या करारामध्ये. आता आपण पाहूया नवीन करारामध्ये. प्रेज लॉर्ड. तर नवीन करारामध्ये मत्तय याचा 4था अध्याय आणि 17 वचन. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आलं ना पुन्हा स्वर्गाचे राज्य, है ना. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
प्रेज लॉर्ड. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. म्हणजे स्वर्गाचे राज्य आहे ना. आतापर्यंत आपण काय पाहिलं? राजा पाहिला आहे ना. कोण पाहिला आपण? परमेश्वर आपला एक राजा आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर एक राजा आहे आणि आपण या ठिकाणी वाचतोय प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे की नाही का तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. म्हणजे जर परमेश्वर आपला राजा आहे, परमेश्वर जर राजा आहे तर त्याचं राज्य आहे ते स्वर्गामध्ये. आणि येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर सांगत आहे की काय करा? पश्चाताप करा है ना. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रेज लॉर्ड. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपण आणखीन एक वचन वाचूया. मार्कचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. मार्क 14 आणि 15 वचन. एक पहिला अध्याय मार्क 1 14 आणि 15. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत जगातील गाया लागला व म्हणाला काळजीची पूर्णता आज मार्कचा एक पहिला अध्याय 14 आणि 15 वचन आपण वाचतोय. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य. या ठिकाणी पण आपण वाचायला भेटतंय देवाचे राज्य काय आहे? देवाचे राज्य जवळ आले आहे. प्रेज लॉर्ड है ना. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रियांनो, कशासाठी करायचं आहे पश्चाताप? काय करायचं आहे आम्हाला? का बरं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे? का बरं? परमेश्वर जर आमचा राजा आहे, त्याचं सिंहासन जर त्या स्वर्गामध्ये त्याने स्थापिलेलं आहे आणि पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे पश्चाताप करा कारण की स्वर्गाचं राज्य काय झालेलं आहे? जवळ आलेलं आहे ना. आणि ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? मार्क याचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये काय आहे की योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा कारण की सुवार्ताच मनुष्याला काय करते? प्रेज लॉर्ड. मनुष्याचं तारण घडवते. प्रेज लॉर्ड. जर सुवार्ता आमच्या कानावर पडते ना प्रियांनो तर आमचं तारण होणार. प्रेज लॉर्ड. जर सुवार्ता जर आम्हाला जर आम्ही नाही सांगितली सुवार्ता, जर आम्हाला कोणी सांगितलं नसते, काही वर्षापूर्वी मला कोणीतरी सांगितले आणि माझं परिवर्तन झालं. प्रेज लॉर्ड. जर आम्हाला कोणीतरी सांगतंय कारण की प्रभू येशू ख्रिस्तांनी पण सांगितलं ना या ठिकाणी काय सांगितलं? पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. सुवार्तेवर विश्वास ठेवायचा आहे, पश्चाताप करायचा आहे आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे का? कारण की तो जर राजा आहे, तो जो राजा आहे तो स्वर्गामध्ये आहे आणि त्या राजाचं सिंहासन त्यांनी कुठं स्थापिलेलं आहे? स्वर्गामध्ये स्थापिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो ह्या पृथ्वीवरती मनुष्याला सांगत आहे तुम्ही पश्चाताप करा. प्रेज लॉर्ड. तुम्ही पश्चाताप करा कारण की काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. सुवार्तेवर विश्वास ठेवायचा आहे प्रियांनो आणि त्या
त्या परमेश्वराची जे स्वर्गाची जे राज्य जवळ आलेलं आहे त्याची वाट पाहायची. प्रेज लॉर्ड. त्याची वाट पाहायची आम्हाला, त्या राज्याची वाट पाहायची. त्या जे राज्य आमच्यासाठी परमेश्वराने ठेवले, ज्या राज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला, त्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्यांनी स्वतःला दिलं. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे की पश्चाताप करा, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय करा, विश्वास ठेवा. पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. आज जर आम्ही पश्चातापी अंतःकरण घेऊन जर परमेश्वराकडे येत नाही आहे तर आम्ही व्यर्थ आहेत, आम्ही व्यर्थतेतच जीवन जगत आहोत. प्रेज लॉर्ड. पश्चाताप आम्हाला करणं गरजेचं आहे, कारण की आमचा जुना स्वभाव मेला पाहिजे, आमचा जुना स्वभावाला आम्हाला टाकलं पाहिजे, आमचा जुना स्वभावाला आम्हाला सोडलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेस आम्ही जुना स्वभाव सोडून देऊ त्याच वेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊ शकतो, त्याच वेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत आमच्या आतमध्ये कळवळा नाही, आमच्या आतमध्ये ते पश्चातापी अंतःकरण नाही, प्रियांनो, आमचं काहीच उपयोग नाही आहे. प्रेज लॉर्ड. जर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे आणि आमच्यासाठी त्यांनी आपला प्राण दिला आणि आमच्यासाठी तारण त्यांनी देऊन टाकलेले आहे, आणि आज पण आम्हाला काय करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. जर प्रभू येशू ख्रिस्त नाही का ह्या ठिकाणी असं सांगत आहे तर आम्हाला पण तसं करणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. या आपण आणखीन एक वचन वाचूया. लूकाचा 4 अध्याय, लूक 4 आणि 43. परंतु तो त्यास म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठी मला पाठवले आहे. परंतु त्यास आहे ना, परंतु तो त्यास म्हणाला, इतर गावही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. प्रेज लॉर्ड. इतर गावही देवाची सुवार्ता काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे, है ना. देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी देखील आपण राज्याचीच बात करतो. म्हणजे जो राजा आहे आणि त्याचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचं काही नियम आहे. प्रेज लॉर्ड. आज आपला टॉपिक तोच आहे. जो राजा आहे, जो परमेश्वर आहे, जर परमेश्वर राजा आहे तर त्याचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचे काही नियम आहे. प्रेज लॉर्ड. ते नियम आपण पाहत आहोत आणि तो राजा काय आहे ते आपण पाहत आहोत आणि राज्य काय आहे ते आपण पाहत आहोत. प्रेज लॉर्ड. आम्हाला हे डॅनियल राज सरांनी खूप सुंदर शिकवलं आहे आणि होता थोडंसं जे काय माझ्याकडून होतं आहे ते मी सांगायचा प्रयत्न करत आहे, पण माझ्यापेक्षा त्यांनी खूप सुंदर शिकवलं आहे, खूप सुंदर सांगितलेलं आहे, कारण की त्यांच्याकडूनच हे सगळं काही वचनं मला शिकायला मिळालेत आणि मी पण माझ्याकडून जितकं होतं आहे तितकं देवाला धन्यवाद देते की परमेश्वराने जे काय मला देत आहे मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. कारण की मास्टर डॅनियल राज खूप सुंदररित्या आम्हाला शिकवतात आणि त्याच्यातूनच काही थोडंफार जे काही मला येते ते मी तुमच्यापुढं देते. तर देवाला धन्यवाद आहे. वाचूया आपण पुन्हा ते वचन. लूकाचा 4 अध्याय आणि 43 वचन काय म्हणते. परंतु तो त्यास म्हणाला, मला इतर गावही देवाची राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. प्रेज लॉर्ड. त्यासाठीच मला पाठवले आहे देवाच्या राज्याची सुवार्ता. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर होता प्रियांनो, तर देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली त्याने. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तांनी देखील काय केली, राज्याची सुवार्ता सांगितली, सुवार्ता प्रचार केली. आणि आज देखील आम्हाला जर प्रभू येशू ख्रिस्तांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे तर आज देखील आम्हाला काय करायचं आहे, राज्याची सुवार्ता सांगायची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगू इच्छित आहे ना. का बरं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा, आणि आम्हाला देखील सुवार्तेवर विश्वास ठेवायचा आहे, राजाची घोषणा करायची, कारण की आमचा एक राजा आहे आणि तो राजा आमचा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याचं एक राज्य आहे
आणि त्याचे काही नियम आहेत. तर त्या नियमाला आम्हाला काय करायचं आहे, पालन करायचं आहे. प्रेज लॉर्ड. त्या आज्ञा आम्हाला काय करायच्या आहेत, पालन करायचे. प्रेज लॉर्ड. पण आणखीन एक वचन वाचायचं आहे, दानिएलचं पुस्तक, दानिएल दानिएल 13 आणि 14 वचन, 7 अध्याय 13 आणि 14 वचन वाचायचं. एस्केलच्या दानिएल 7 अध्याय. Jesus, praise the Lord. प्रेज लॉर्ड. आपण वाचू दानिएलचं 7 अध्याय 13 आणि 14 वचन आहे. तर तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराणा पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्र व सर्व भाषा बोलणारे लोक त्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिली. वाव. आपण भेटले का त्याच्यात? खूप सुंदर आहे हे. प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. प्रेज लॉर्ड. त्याचे राज्य कसे आहे? अविनाशी आहे. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्यास पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. आता थोडं पहिल्यापासून थोडं वाचा. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. मानव पुत्रासारखा कोणी आला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक व सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक. या ठिकाणी आपण पाहतोय का काय आहे? या ठिकाणी सर्व भाषा बोलणारे लोक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही. आपण या ठिकाणी बघतो आहे ना, या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांचा किंवा निवडलेले फक्त ख्रिस्ती नाही, तो पूर्ण जगाचा आहे. तो फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आला नाही, तर तो पूर्ण जगासाठी आला, कारण त्यांनी पूर्ण जगासाठी आपला प्राण दिला आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हां.
पूर्ण त्यांनी भाषा त्याची पूर्ण भाषा सर्व भाषा सर्व भाषा बोलणारे लोक सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी. यांनी त्याची सेवा करावी. कोणी कोणाची सेवा? परत एकदा वाच. सर्व लोक व सर्व राष्ट्रे सर्व लोक व सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी. यांनी त्याची सेवा करावी. सर्व भाषा, सर्व राष्ट्रे आहे ना, आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी. कुणी सेवा करावी? ह्या सर्व भाषा बोलणारे लोकांनी येशू ख्रिस्ताची सेवा करावी. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताची सेवा करावी या ठिकाणी असं. म्हणून त्यास प्रभुत्व वैभव व राज्य ही दिली. प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. प्रभुत्व येशू ख्रिस्ताकडे, राज्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आणि वैभव पण येशू ख्रिस्ताकडे. प्रेज लॉर्ड. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. प्रेज लॉर्ड. त्याचे वैभव, त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. अढळ म्हणजे ढळणार नाही. प्रेज लॉर्ड. अढळ म्हणजे ढळणार नाही, ढळणार नाही. त्याचं राज्य ढळणार नाही. हे परमेश्वरांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे ऑलरेडी दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताला सगळं काही दिलेलं आहे. सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात दिलेलं आहे की नाही? सर्व काही. कारण की दानिएलाने सुद्धा हे कसं पाहिलं? दृष्टांतात पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस दानिएलाने कधी पाहिलं? जुन्या करारामध्ये ना. दानिएलाने त्यावेळेस पाहिलं, पण आज ते पूर्ण होते. आणि परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा प्रत्येक भाषा बोलणारे लोक करणार आहेत. प्रेज लॉर्ड. आणि करत आहेत. प्रेज लॉर्ड. पुढं पूर्ण झालं. त्याचे राज्य अविनाशी आहे. अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे ना. त्याचे राज्य अविनाशी आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे म्हणजे त्याचा राज्याचा कधी नाश होणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचायचे. एशिया याचा 9 अध्याय आणि 6 वचन वाचवतो. एशिया कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. काय म्हणतील? वाच परत. 9 अध्याय 6 वचन. एशिया 9:6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. आहे ना. काय परमेश्वर, खरंच किती चांगला परमेश्वर आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी नाही का त्याच्या खांद्यावर काय दिलेली? सत्ता दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. कारण आम्हासाठी कुठे लिहिलेलं आहे? एशिया याचा 9 अध्याय आणि 6 वचनामध्ये. म्हणजे जुना करारामध्ये पण लिहिलेलंच आहे की कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. प्रेज लॉर्ड. शांतीचा अधिपती म्हणते. आणि शांतीचा राजकुमार देखील प्रभू येशू ख्रिस्तच आहे. प्रेज लॉर्ड. शांतीचा राजकुमार देखील तो आहे. शांतीचा अधिपती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, तर हा आहे आमचा राजा. प्रेज लॉर्ड. हा आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो पित्याने काय केलेलं? त्याला सर्व काही त्याच्या खांद्यावर सत्ता दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. त्याच्या खांद्यावर काय दिलेली आहे? सत्ता दिलेली आहे. कोणी दिलेली? ही
पिता परमेश्वर. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्ती याचा 19:14. 19:14. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. प्रेज लॉर्ड. काय म्हणाला येशू या ठिकाणी? येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेचेच आहे. स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेचेच आहे. म्हणजे बालकांना देखील प्रभू येशू ख्रिस्तांनी काय म्हटलेलं आहे? माझ्याकडे येऊ द्या आणि काय करा? त्यांना मनाई करू नका, कारण की स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेचेच आहे. का बरं बालकांना म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? कारण की बालकामध्ये कपट नसतं, बालकांमध्ये चीत नसते, बालकांमध्ये म्हणजे बालक येतो त्यांना म्हणजे असं हे नसतं, म्हणजे बिनधास्त सहज असतात, ते फ्री असतात, त्यांच्या मनामध्ये कपट नसतं, आहे का नाही? प्रेज लॉर्ड. तर बालकासारखं आम्हाला सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा एक लहान लेकरांसारखं कसं हृदय ठेवायला पाहिजे, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला यांच्यासारखंच आहे ना, स्वर्गाचे राज्य यांच्यासारखेचेच आहे. जर आम्ही त्यांच्यासारखेच झालो, म्हणजे आमच्या आतमध्ये कधी कपट नाही, कडूता नाही, भांडण नाही, तंटा नाही, झगडा नाही, जर आम्ही असे राहिलो तर आम्ही कसे? त्यांच्यासारखेचे, म्हणजे बालकासारखेच आणि स्वर्गाचे राज्य यांच्यासारखेचेच असे म्हणून आम्ही बोलू शकतो. प्रेज लॉर्ड. है ना, स्वर्गाचे राज्य यांच्यासारखेचेच आहे. आणखीन एक वचन वाचायचं आपल्याला, लुका याचा 12:32. हे लहान कपाळ नीट वाच ना दाव. कपाळ काय? कळपाळ वाच. हे लहान कळपाळ घेऊ नको, हां. कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. हां. जे तुमचे आहे ते विकून एकच है ना. हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हास हे राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. प्रेज लॉर्ड. हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. बाबा आपण घेऊन प्रेज लॉर्ड. म्हणून थोडंसं पुसट येतं आहे त्याच्यामध्ये, त्या बायबलमध्ये, म्हणून थोडंसं येतं आहे. ठीक आहे, चालेल. देवाला धन्यवाद. आपण नवीन प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहत आहोत राज्य, है ना, परमेश्वराचं राज्य. प्रेज लॉर्ड. परमेश्वर एक राजा आहे आणि त्याचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचे काही नियम आहेत. तर प्रियांनो, खरोखर त्याचे नियम बघायचे आहेत आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्ताचे नियम पाहायचे तर राज्य काय आहे, राज्याचे नियम काय आहेत, राज्य काय आहे, हे आम्हाला बघायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि हे सर्व काही पाहण्यासाठी प्रियांनो खरोखर आम्हाला थोडंसं ध्यानात घ्यावं लागेल आणि राज्याचे नियम काय आहेत आणि त्या नियमामध्ये आपण चालतो आहे की नाही हे आम्हाला बघायला लागेल. कारण की आम्हाला चालणं खूप गरजेचं आहे. एक दिवस आम्हाला हे जग सोडून जायचं आहे. प्रियांनो, ज्याने जन्म घेतला आहे त्याला एक दिवशी ह्या ठिकाणातून काय करायचं आहे? जायचं आहे. मग गेल्याच्या नंतर काय, मेल्याच्या नंतर काय, हे आम्ही कधी विचार केला आहे का? तर आम्हाला आजच आम्हाला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. आणि विचार केल्याच्या नंतरच आम्हाला काय होईल? नाहीतर आला दिवस सारखा म्हणतोय ना, मागचा गेला पुढचा आला, तसं नाही, है ना. म्हणजे लोक जसं जगतात
तसं जगायचं नाही. जे येशू ख्रिस्ताला ओळखतात अशा लोकांनी तरी कमीत कमी काय करायला पाहिजे की स्वतःला समजायला पाहिजे की आम्ही काय करत आहोत, आमची वाटचाल कशी आहे, काय आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे जे नियम आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला जे नियम लावून दिले आहेत त्या नियमामध्ये आम्ही आहोत का, काय त्याच्या आज्ञा आम्ही पाळतोय का. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं, मी जी व्यवस्था जे रद्द करायला आलो नाही तर ती मी पूर्ण करायला आलो. तर मग जी आम्ही जुना करारामध्ये जरी समजा ती व्यवस्था लावून दिली होती, ती व्यवस्था आमच्यासाठी ती काढून टाकली प्रभू येशू ख्रिस्ताने, पण ती पूर्ण केली प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रेज द लॉर्ड. ती रद्द केली नाही प्रभू येशू ख्रिस्ताने, तर ती पूर्ण केलेली आहे. म्हणून आम्हाला काय करायचं की प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ते नियम आम्हाला बघायचे. ते नियम, जो राजा आहे त्या राजाचे नियम काय आहेत त्या नियमामध्ये आम्हाला चालावं लागेल. त्यावेळेस ते स्वर्गाचं राज्य जे म्हटलेलं आहे, जो स्वर्गामध्ये ज्याचं त्या राजाचं जे सिंहासन जे त्यांनी स्थापिलं आहे प्रियांनो, ते सिंहासन आम्हाला त्या ठिकाणी जे स्वर्गाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं आहे ना, जवळ आलेलं आहे. आणि पश्चाताप करा आणि काय करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. तर हे विश्वास ठेवायचं आहे आणि सुवार्तेवर काय करायचं, विश्वास ठेवून स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं ते बघायचं. प्रेज लॉर्ड. त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला जायचं आहे. त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी अगोदर आम्हाला त्या राज्याची खटपट करायला पाहिजे. म्हणजे त्या राज्याच्या भेटीसाठी काय करायचं आहे, आम्हाला खटपट केली पाहिजे. म्हणजे आम्हाला त्या देवाचं काम केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. देवाचं कामासाठी आम्हाला खटपट केली पाहिजे. प्रेज लॉर्ड. या मी माझं या ठिकाणी माझा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करत आहे. आणि याचा अर्धा पुन्हा मी राज्याची पूर्ण मी पुन्हा एक अजून एक टॉपिक बनवेन आणि तो मी तुमच्या पुढं मग पूर्णपणे सांगेन. आता देवाला धन्यवाद देते की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि दुसऱ्यांना शेअर करा. आणि देवाला धन्यवाद द्या की प्रभू येशू ख्रिस्त खरी शिक्षा, खरं शिक्षण आणि साऊंड डॉक्ट्रिन्स म्हणजे संदर्भामध्ये शिकण्यासाठी जर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय करतो आहे, आम्हाला जर ते ज्ञान देतो आहे, चातुर्य देतो आहे, तर देवाला धन्यवाद आहे. कारण की खरी शिक्षा आज भेटत नाही हो, खरं शिक्षण आज भेटत नाही आहे का नाही. पण देवाला धन्यवाद आहे की आज चालू आहे, हे खरं शिक्षण चालू आहे आणि मसीह मंथन बैठक हेच काम करत आहे, खरी शिक्षा देण्याचं काम करत आहे. आणि देवाला धन्यवाद देते की भरपूर लोक आज मसीह मंथनला जोडलेले आहेत. आणि मसीह मंथन म्हणजे एक संस्था नाही आहे, मसीह मंथन एक म्हणजे असं हे नाही आहे की तुम्ही संस्थाला जोडा, नाही. हे मसीह मंथन एक साधन आहे आमचं. मसीह मंथन म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे की त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची खरी शिक्षा आम्ही ते काय करत आहोत, लोकांना देत आहोत. आणि जर कोणाची इच्छा आहे जर खरी शिक्षणामध्ये यायची तर या, तुमचं स्वागत आहे. प्रेज लॉर्ड. आणि या मी पुढच्या टॉपिकमध्ये पुन्हा